अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट, अर्धा महत्वाचा विषय, अर्धा मिनिट, अर्धा मिनिट द्या ना, अहो अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट, 30 सेकंद, 30 सेकंद, 30 सेकंद द्या ना, 30 सेकंद. त्यांची हरकत होती. नाही मग आमची पण आहे ना. ठीक आहे, तुम्ही आता प्रत्येकाला देताय ना. असं नाही ना, आम्ही आता एकही बोललो नाही. तुमची या ठिकाणी लक्षवेधी तुम्ही आता मांडा ना. आम्ही बोललो पण नाही ना. गेल्या आठवड्यामध्ये स्वतः मुंबईच्या महापौर या रस्त्यावर असताना, पाहणी करत असताना 2 फुटाच्या अंतरावर त्यांचाच एक सहकारी कुठल्या तरी अधिकारी त्या मॅन्युअलमध्ये पडलेला जेमतेम वाचवला. म्हणजे गेल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका काहीच शिकली नाही. नाही लक्षवेधी क्रमांक 2 अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट, अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट, अर्धा महत्वाचा विषय, अर्धा मिनिट, लक्षवेधी अर्धा मिनिट द्या ना, 2 अहो अर्धा मिनिट द्या ना, अर्धा मिनिट, 30 सेकंद, 30 सेकंद, 30 सेकंद द्या ना, 30 सेकंद, 30 सेकंद द्या, 30 सेकंद द्या. मला एक सांगा, मला एक सांगा. नाही मला एक सांगा, निवेदनावर चर्चा होते काय? मंत्र्यांनी निवेदन केलं, त्या निवेदनावर तुम्ही किती चर्चा करणार आणि कशी चर्चा करणार? नाही असं नाही ना. हे बघा, आता ही लक्षवेधी क्रमांक 2 तुमची आहे. नाही ठीक आहे. हा त्यांची हरकत होती. नाही मग आमची पण आहे ना. ठीक आहे, तुम्ही आता प्रत्येकाला देताय ना. असं नाही ना, आम्ही बोललो नाही. तुमची या ठिकाणी लक्षवेधी तुम्ही आता मांडा ना. लक्षवेधी म्हणजे मांडा ना तुम्ही. आपण एवढं बोलण्यामध्ये असं बोलून झालं असतं. मला ही प्रथा बरोबर नाही. प्रथा नाही. आम्ही 4 तास ही लक्षवेधी झाल्यावर देतो. ही लक्षवेधी झाल्यावर देतो. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन होतो. नाही नंतर देतो. तुम्ही लक्षवेधी आता मांडा. सरदेसाई साहेब, अरे बाबा नाही, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर देतो. मी थांबा थोडी. नाही तर आता काय लक्षवेधी क्रमांक 2, लक्षवेधी क्रमांक 2 चला. मंत्री महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ही जी काय लक्षवेधी आहे ही मुंबईच्या एक अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधातली लक्षवेधी आहे. आत्ता चर्चा होत होती की मॅनहोलमध्ये पडून आत्ताच कोणाचा मृत्यू झाला. खरं म्हणजे ही इतकी गंभीर बाब आहे की गेल्या आठवड्यामध्ये स्वतः मुंबईच्या महापौर या रस्त्यावर असताना, पाहणी करत असताना 2 फुटाच्या अंतरावर त्यांचाच एक सहकारी कुठल्या तरी अधिकारी त्या मॅन्युअलमध्ये पडलेला जेमतेम वाचवला. असं असताना सुद्धा परत एकदा हे झालं. म्हणजे गेल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका काहीच शिकली नाही. आजचा हा जो लक्षवेधीचा विषय आहे तो पण असाच काहीतरी आहे. 2-3 वर्षापूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली. 17 लोक मृत्युमुखी पडले, 75 लोकांना इंजर्ड झाले. असं असून सुद्धा मुंबई शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही होर्डिंग माफिया हे काम करत आहेत. अध्यक्ष महोदय, आमचा काही विरोध हा होर्डिंगला नाही, LED होर्डिंगला नाही, पण होर्डिंग कुठे असावं, कसं असावं याच्याबद्दल काही नियोजन आहे की नाही? आज जगभरातले तुम्ही कुठलीही मोठी शहरं बघा. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला LED होर्डिंग आहेत, लंडनमध्ये पिकॅडिली सर्कसला आहेत, टोकियोमध्ये शिबुया क्रॉसिंगला आहेत. त्यांनी लोकेशन ठरवलेली आहेत आणि केवळ तिकडेच या मोठ्या प्रमाणात LED होर्डिंगला परमिशन आहे. मुंबई शहर हे एकमेव शहर आहे, महापालिका ही एकमेव आहे जी सांगते तुम्हाला पाहिजे तिकडे होर्डिंग उभारा, पाहिजे तिकडे LED लावा, त्यावर कसलंही नियंत्रण महापालिकेचं नाही. आज या होर्डिंगमुळे व्हिज्युअल पोल्युशन होतं, ज्याच्याबद्दल अजिबात या सभागृहात आजपर्यंत चर्चा म्हणजे खूप कमी प्रमाणात होते. रात्रीच्या वेळी लोकांची झोप खराब होते. खिडकीच्या बाहेर बघितलं तर जो ब्राईटनेस असतो तो इतका जास्त ठेवलेला असतो की त्याचा त्रास होतो. रात्री झोपणाऱ्या पक्षी असतात त्यांना त्याचा त्रास होतो. शहराची जी स्कायलाईन असते ती पूर्णपणे विद्रूप होऊन जाते. आपण या लक्षवेधीमध्ये जे मला उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्येच असं उल्लेख केलेला आहे की अधिकृत माझ्या एकट्याच्या मतदारसंघात सिलिंग पासून ते वाकोल्यापर्यंत 171 होर्डिंग आहेत. 171 होर्डिंग 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये. एवढी परमिशन मिळते कशी याबद्दल आम्हाला काही कळत नाही. याच्यामध्ये मी असा उल्लेख केला होता की या होर्डिंगची व्हिजिबिलिटी असावी म्हणून झाडे कापली जातात. उत्तर देताना असं सांगितलंय की सर्रास झाडं कापली नाही जात, पण एका वर्षात 6 FIR या महापालिकेने नोंदवले झाडं कापण्यासाठी. 6 प्राचीन झाडं हे ऍडव्हर्टायझिंग वाले कापतात. महापालिका केवळ त्याची NC घेते, FIR तर होत पण नाही. सरकार म्हणून काही त्याचा फॉलोअप होत नाही. याला माफिया नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?
आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ज्याच्यावर माझी अपेक्षा आहे की सरकार मला उत्तर देईल